संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे एका टोळक्याने हल्ला केला होता। यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई फेक आणि वंगणाचं तेल ओतण्यात आलं। यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग वंगण तेलाच्या काळ्या रंगाने माखून गेला होता। प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद देखील उमटले। या प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मात्र हा काटे नक्की कोण आहे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर काटे यांनी हल्ला का केला ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला आपण हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात। अक्कलकोट येथे रविवारी म्हणजे 14 जुलैला एक धक्कादायक घटना घडली। संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळं फासलं आणि त्यांच्या वाहनाची देखील तोडफोड केली। या घटनेमुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला। प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे गेला असताना हा प्रकार घडलाय। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना अचानक घेरलं आणि त्यांच्यावर काळं फासलं आणि मारहाणीचा देखील प्रयत्न केला। इतकंच नव्हे तर त्यांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली। या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर हा हल्लेखोर कोण आहे? प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे। दीपक काटेच्या फेसबुक अकाउंट वरून देखील हे स्पष्ट होतं की तो भाजपचाच पदाधिकारी आहे। त्याच्या अनेक फोटोंवरून देखील त्याचा भाजपशी संबंध अधोरेखित होतो। दीपक काटे शिवधर्म फाउंडेशन नावाची संस्था चालवतो। याच माध्यमातून त्याने काही आंदोलने देखील केली आहेत। दीपक काटेच्या आंदोलनानंतरच संभाजी ब्रिगेडचं नाव बदलण्यात आलं होतं। संभाजी ब्रिगेडच्या नावाला देखील दीपक काटेच्या शिवधर्म फाउंडेशनने विरोध केला होता। सर्वात गंभीर बाब म्हणजे दीपक काटेवर हत्येचा देखील आरोप आहे। शेतीच्या वादातनं दीपक काटेने सख्या चुलत भावाची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। त्या गुन्ह्यात तो 7 वर्षे येरवडा कारागृहात देखील होता। पुणे विमानतळावरनं हैदराबादला जात असताना काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं देखील सापडली होती। त्यावेळेस त्याला अटक देखील झाली होती। दीपक काटे याचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळतात। काटे हा बावनकुळेच्या जवळील व्यक्ती असल्याचं सांगितलं जात आहे। तर त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का केला ते पाहूयात। संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असं नाव लावण्यात यावं, कारण संभाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय। छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते। त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील 1.5 ते 2 वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करतोय, असं काटेचं म्हणणं आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे याच्यासह 7 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय। तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे असा आरोप सुषमा अंधारिनी यांनी केला होता। तर यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप हे फेटाळून लावलेत। तुम्हाला काय वाटतं? गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गावगुंडांची पक्षातनं हकालपट्टी केली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।